5 धाबा धावफलकावरती चांगली गोलंदाजी. कुडलँड स्पोर्ट वरना चेंडू उसळी घेतोय. असूट गाबाडी त्यांच्या विरोधात खेळतोय संघ हरिग्राम. पहिल्या राऊंडची तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. दोन्हीच चांगले संघ आहेत. गोलंदाजीची तुलना केली तर चांगली गोलंदाजी होत्या. रिवर्स आटा आणि पुन्हा एकदा सरळ बॅटनं धाबा येत आहेत. मग हळवे बॅटनं धाबा काढण्याचा प्रयत्न का केला जातोय हा प्रश्न इथं निर्माण होतोय. आणि हा चेंडू इथून दाट फेकला जाईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मयूर हा गोलंदाज डावकर हाताचा वेगवान गोलंदाज. लाईन भरपूर चांगला आहे. मयूरकडे वेग देखील आहे. हा फटका फसलाय हवेमध्ये आणि इथं विकेट किपरने केली चुकी. फलंदाजाला मिळालं जीवनदान. स्ट्राईक एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. अनंता या खेळाडूचा जेल सोडलाय 0 या धावसंख्येवरती. 3 चेंडू खेळले त्याला 0 धावसंख्येवरती जेल सोडलाय. मगाशी आपण विजयचा जेल पाहिला 0 धावसंख्येवरती सोडलेला आणि त्यानंतर खेळलेली 34 धावांची इनिंग आणि त्या 34 धावा वाघेरा संघाला मिथमध्ये थोडासा बॅकफुट वरती घेऊन गेला. तो सामना वाघेरा संघाला गमवावा लागला. तशी परिस्थिती या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? संतोष सलामीचा फलंदाज आहे. विकेट किपरनं आज जेल सोडलाय. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. कोलवर टप्पा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चांगलं बॅकअप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. पंच दर्शवतायत पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा धावफलकावरती. चार धाबा. चांगला फटका लास्ट ऑफ ब्रिज जाऊन आडवा बॅटनं आणि या 4 धाबा थोडस कॉन्फिडन्स देतील. फलंदाज आपण पाहतो डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. संतोष छान चांगली बॅटिंग केली आहे. 4 चेंडू 10 धाब्यावरती हा खेळाडू खेळतोय. हरिग्राम संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. परंतु चला बॉलची पूर्तता करायची आहे. बघा चेंडू कधीही गेला तरी नवीन चेंडू दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये याच्याकडे लक्ष असू द्या. बॉल आलाय बघा. मॅच बॉल आलाय. तर थँक्यू सो मच. तर चांगले आमच्या हॉलिंडर आहेत त्या ठिकाणी लगेच चेंडू पूर्तता केली मैदानाच्या आतमध्ये. त्यांना दिवस शुभेच्छा. सूर्यनारायण अगदी आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेटचं वेड प्रत्येकाला आहे. ती क्रिकेटचं वेड काय असतं ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय खऱ्या अर्थाला. कारण एवढ्या उन्हामध्ये आपल्याला जर कुठलं काम सांगितलं तर ते काम होणार नाहीये. परंतु क्रिकेट जर म्हटलं तर क्रिकेट खेळायला कुठे मग ते ऊन असो किंवा काही असो तिथं आपल्याला ऊन लागत नाही. तू काम सांगितलं तर तिथं आपल्याला ते काम होत नाही. पंच दर्शवतात वाईट चेंडू आणि 1+2 अशा या चेंडूवरती मिळतील 3 धाबा आणि 3 धाबेडा 14 धाबा धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर टीम हरिग्राम संघ सध्या दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज आलाय
प्रदीप हा गोलंदाज पहिल्या षटकावरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मयूरची 7 धाबा त्यानं खर्च केल्या, तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू हवेमध्ये परंतु लोमट लॅन्स मध्ये शतरशी लांबून चेंडूवरती येते. तपतपी इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव या चेंडूवरती येते आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 15 या धावा संख्येवरती. हरिग्राम संघ टॉस मात्र हारले, टॉस गमावलाय, परंतु बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. या मैदानावरती आपण पाहिलं 50-60 धावा देखील चेस होतात, कारण चांगले मैदान आहे. आपण पाहतोय मैत्री चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतात. या पर्वामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक अविनाश कातकरी सर, सुनील पारधी, त्यानंतर रमेश भोईर, कुमार या सर्वांनी घेतलेली मेहनत या मैत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक दिमागदार सोहळा त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पार पाडला जातोय. सर्वांचं आपण करूया गोड गोड कौतुक. 2 धाबा या चेंडूवरती येतात आणि 2 धाब्यानं 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. बघा मोठे फटके येत नाहीत, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सिंगल डबलचा प्राधान्य द्या, संघाला पुढे घेऊन जा. लिव्हर फुलटॉसचा चेंडू वेगानं फेकलेला हा चेंडू मात्र दाट येतोय आणि दाट चेंडूच्या संगतीनंतर धावफलक मात्र तिथं स्थिरावत आहे. चांगली रणनीती पाहायला मिळते. टीम आसुटगाव संघाचे गोलंदाज बघा, हा संघ अगदी 10 वाजता इथं दाखल झालेला आणि तिथून खऱ्या अर्थानं भरपूर काळ ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं आपण करूया गोड गोड कौतुक. खऱ्या अर्थानं कारण लांबूनचा प्रवास करून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा फटका पुन्हा एकदा फसलाय हवेमध्ये. चान्स मयूर साठी प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जमिनीला लँड होताय. मयूर लांबून चेंडूवरती गेला होता. एक धाव इथे आणि एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. इथून आक्रमण करावं लागणार आहे. विकेट गमावले नाही आहेत टीम हरिग्राम संघाच्या फलंदाजाने, परंतु एकमेव कारण राहिले की गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. टीम आसुटगाव संघाच्या गोलंदाजांकडून पहिले षटक मयूरनं फेकलं, त्या षटकावरती धावा आल्या 7 आणि या षटकावरती देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. अकरा धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना. चांगला चेंडू पाहायला मिळते, खोलवर टप्पा, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा टीमसाठी नक्कीच वाचवल्यात. 2 धावा षटक झाले समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 10.0च्या सरासरीनं प्रत्येक षटकामागे धावा बनवल्यात. त्या टीम बॅटिंग करणारा हरिग्राम संघाला 20 धावा. 2 षटका अजूनही उर्वरित शिल्लक असतील. 2 षटकावरती तुम्हाला आक्रमण करणं आता निर्णायक असेल, कारण जमण्याची बाजू आहे की विकेट गमावली. कुठलीच विकेट अजूनपर्यंत गमावली नाही आहे ती हरिग्राम संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. कारण इथं 20 धावा आहेत धावफलकावरती आणि इथून थोडीशी रणनीती बनवावी लागेल दोन्ही फलंदाजांना की प्रत्येक षटकामागे एखादे 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. तिसरा षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय. कालुराम हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज आनंद त्याचा 0 या धावसंख्येवरती झेल सोडला होता, परंतु त्याचा फायदा अजूनपर्यंत तरी त्याला उचलता आलेला नाहीये. आनंद आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. परंतु अजूनही 2 षटक बाकी आहेत. त्या 2 षटकावरती आक्रमण जर केलं तर 40+ धावा, 40 ते 45+ धावा तुम्हाला बनवावे लागतील. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असतात त्यावेळेस ऍडव्हान्टेज तुम्ही समोरच्या टीम समोर ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण
45-50 धाबांचं हे लक्ष समोरच्या टीम पुढे ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण हे मैदान असं आहे ना की इथं 50-60 धाबा देखील चेस होतात. हा फटका चाललाय मिड विकेटला, वन बाउन्स ओव्हर द रोफना, हा चौकार. पंच दर्शवतात नो बॉल आणि नो चेंडूवरती आलेला हा चौकार. नो +4. ही थोडस गोलंदाजीमध्ये कमतरता भासते आता आसूड गावच्या संघाला, कारण या पद्धतीची जर गोलंदाजी राहिली अविनाश तर इथं 50चा आकडा देखील पूर्ण होईल. कारण पहिली मॅच मध्ये देखील 56 धाबा पाहायला मिळाला. सिल्वर पद्धतीचा प्रीटचा चेंडू होता. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, विकेट किपर बीट, पुन्हा एकदा विकेट किपर करणं चुकी होते आहे. या चुका सुडगाव संघाला थोडासा बॅकफुट वरती आता घेऊन जातील. ज्या पद्धतीने तुम्ही चुका केलात, विकेट दोनदा झेल सोडले तुम्ही तर म्हणे ना दोन्ही शतक फलंदाजाच्या, आणि त्या कारणामुळे आता थोडंसं बॅकफुट वरती सुडगाव संघ पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक जरूर फिल्डिंग करण्याच्या संघाच्या बाजूने राहिलेत, परंतु तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली नो +4 अशा 5 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या आणि तिथून पूर्णपणे सामना मी तर म्हणेन हरिग्राम संघाला या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालाय. आडवा पार्टनर क्षेत्ररक्षक जबरदस्त, क्या बात है, लाजवाब फिल्डिंग. 3 धावा टीम साठी वाचवल्यात. इथं खतरेची घंटा डायरेक्ट हिट झाले असते ना तर नजदीकी मामला क्लोज डिसिजन असलं असतं पंचांसाठी देखील. आणि इथं एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. सध्या 27 या धावा संख्येवरती, 27 धावा धावफलकावरती. पहिले 2 षटकावरती 20 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये थोडस महागडं षटक आता पाहायला मिळत आहे. सिल्वर पद्धतीचा विकेट किपर पुन्हा एकदा झेल सोडलाय. बॅटची इनरेज आतली कडा, विकेट किपर कडनं 2 झेल सुटले जात आहेत. पहिला झेल देखील आनंदाचाच होता, त्यावेळेस देखील तोच फलंदाजाचा झेल. म्हणजे एका खेळाडू तुम्ही 2 झेल जर सोडत असाल तर क्या बात है. गोलंदाज या पद्धतीचं चेंडू अविनाश आता विचार करत असेल. खऱ्या अर्थानं सापोलीच्या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती आणि त्या मैदानावरती बाईक मॅड आपल्या आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं अविनाश कातकरी ठरला होता. खऱ्या अर्थानं त्याचं स्वप्न होता आणि भरपूर चर्चा झाली होती की ज्या खेळाडूला बाईकची खरोखरच गरज होती त्याच खेळाडूला त्या मैदानावरती बाईक मिळाली होती. खऱ्या अर्थानं पोंजे गावचा हा सुपुत्र बॉल आहे, डॉट बॉल येतोय. सुपुत्र अविनाश कातकरी खऱ्या अर्थानं ज्याला खरोखरच बाईकची गरज होती आणि त्याला ती बाईक मिळाली त्या स्पर्धेमध्ये. त्याचं स्वप्न त्या सापोलीच्या मैदानावरती पूर्ण झाले. चला टीम मीटिंग नको आहे. 27 धाबा आहेत बघा. असं वाटलं होतं या षटकावरती भरपूर धाबा येतील. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर त्या चेंडूवरती 5 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा दिल्या. हाच तो क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट मध्ये कधी काय घडेल ना हे सांगता येत नाही. या गोलंदाजाची शैली पाहून आपल्याला वाटलं होतं की या षटकामध्ये 25 ते 26 धावा नक्कीच येतील ज्या पद्धतीने पहिला चेंडू फेकला होता. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं 5 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा दिल्या. 7 धावांचं यही षटक राहिलं, चांगलं षटक. एस्टनचा वेग, त्रिफळा उद्ध्वस्त, बिग विकेट डाऊन. धक्का बसेल पहिला हरिग्राम संघाला. फलंदाज होईल संतोष.
आदिनाथ जाधव आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि रमेश पारदे भरोसा मॅन फ्रॉम भरोसा आणि भिंगार हे दोन पंच आपल्याला स्पर्धेसाठी आपले त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय लक्ष्मण हा फलंदाज. बघा अनंत थोडासा स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. 8 चेंडू मध्ये 11 चेंडू मध्ये 8 धावा त्याला बनवल्यात. चांगला फटका कव्हर मध्ये पाहावे लागेल. शतरक्षकाचा पाय सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा. 6 षटकार आहे. पाय टच झालाय शतरक्षकाचा. 6 धावा. चला पंचांचा रिव्ह्यू येतोय. थोडं डिस्कशन क्लोज आहे बघतोय परंतु पंचांचा इशारा आला षटकार आहे कारण पाय टच झाला होता. परंतु तरी सुद्धा तिसऱ्या पंचांची मागणी होत्या. रिफर केले जाईल हा चेंडू. बघा आपल्या लाईव्ह मध्ये आपल्याला दाखवलं जाते कशा पद्धतीनं हा चेंडू स्टॉप केलाय. परंतु शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं पाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तसं बॅलन्स बिघडला शतरक्षकाचा. चेंडूची फिरकी अगदी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग झाली परंतु पाय जो होता ना शतरक्षकाचा तो थोडासा अगदी एकदम नजदीक क्लोज डिसिजन आहे. तर रेगल डिलिव्हरी असेल षटकार नाही आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडू स्टॉप केला जातोय. पाय थोडासा हवेमध्ये होता आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललं आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच प्राप्त होत आहेत. 4 धावा टीम साठी वाचवल्या जातात. चांगला एअरपोर्ट पाहायला मिळाला असं वाटलं होतं की त्या ठिकाणी टच झालाय पाय बाउंड्री लाईनला परंतु 2 धावा या चेंडूवरती आणि 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय. तर 33-33 29 धावा आहेत. 39-29 29 धावा. 1 विकेट लॉस. टीम हरिग्राम हा संघ थोडासा बॅकफूट वरती सध्या पाहायला मिळतोय कारण फिल्डिंग आणि गोलंदाजी चांगली आहे. फुल टॉस बॉल होता या ठिकाणी कन्व्हर्ट करता आले नाहीये. सिंगल धाव येते. सिंगलने काम बनणार नाहीये. तुम्हाला इथं मोठे फटके खेळावे लागतील. 30 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतंय. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या उर्वरित शेवटच्या षटकावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आनंद
त्यांना 11 चेंडू खेळलेत आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 ओव्हर खेळाडूने खेळलेत. हा खोलवर टप्प्याचा चेंडू बुडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरंग शेख त्या ठिकाणी चांगलं झालं होतं परंतु बॅकअप थ्रू थोडासा फिरकी खराब होते. 2 धाबा इथे मिळते. 2 धाबा संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असतो या षटकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या चेंडूवरती एखादा बिग हिट, एखादा मोठा फटका येणं आता अपेक्षित आहे आर्यग्राम संघासाठी. हा फटका हवेमध्ये प्रॉपर टायमिंग नाहीये. शतरक्षकानं झेल कॅरी केलाय. धक्का लागतोय अजून एक आर्यग्राम संघाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 32-33 धावांचा पाठलाग इथं केला जाईल की ह्या धाबा वाचवल्या जातील. या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण ऐकूया पुन्हा एकदा अविनाश जाधव. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. त्यामध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असते ती 33 धावांची. चोवीस चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग इथं
करण्यासाठी आपण पाहतोय टीम आसूट गावची सालामीर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील आणि नो स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर हे दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पहिला ग्रीन सिग्नल येतोय. गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आनंद. 30 थरार स्वागत केले. फलंदाजी इतकी चांगली झाली नाही आनंदाकडून, परंतु 100% योगदान जर का गोलंदाजीमध्ये दिले ना तर या धावा थोडासा कठीण होतील. पहिल्या षटकामध्ये जर थोडीस विकेटची पडझड झाली तर या 33 धावा थोडस कठीण होऊन बसतील त्या बॅटिंग करणाऱ्या टीम आसूट गावच्या या फलंदाजांना. फटकावल्यानंतर कार्पेटनं पहिली धाव स्वतः सहित संघाचा अकाउंट ओपन करतोय सुनील हा फलंदाज. इकरीनं संघाची पहिली धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. 33 धावांचा पाठलाग 24 बॉल मध्ये करायचा होता. उर्वरित 2 चेंडूचा खेळ इथं संपतोय आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव इथं पाहायला मिळते. चांगली रणनीती आखली जाते. जर का गोलंदाजी पहिल्या षटकावरती चांगली झाली तर मात्र मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मयूरनं पहिलं षटक अतिशय चांगलं फेकलं होतं. पॉवर प्ले मध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या मयूर ह्या गोलंदाजाला आणि तोच मयूर आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. नेहमीच त्यांची आक्रमकता पाहायला मिळते. परंतु यावेळेस त्याच्या समोर आनंद हा गोलंदाज आहे. मयूर ची विकेट देखील तितकीच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. विकेट जर आल्या ना तर चांगलं कमबॅक होईल, परंतु विकेट जर आल्या नाहीयेत तर या 33 धावा या आसूट गाव संघाच्या फलंदाजांना इतक्या कठीण नाहीयेत. स्टेट ऑफ ड्राईट वीज झोन मध्ये ब्लॅक स्किनच्या जवळ हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. दुसरी धाव. मयूर थोडस मागे राहिले होते या ठिकाणी दुसरी धाव घेण्यामध्ये, परंतु थ्रो जर का दुसऱ्या एंडला फेकला असता तर कदाचित इथं विकेट आली असती. परंतु इधर थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धाबा या चेंडूवरती मिळतायत. 2 धाब्यांच्या बरोबरीनं 3 धाबा धावफलकावरती. हा फटका वेग 30 तारा चेंडू होता. बॅटची वरची कडा घेतली चेंडूला आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 धाब्या चेंडूवरती देखील मिळेल. एका धाब्याला संघ जाऊन पोहोचतो 4 या धाबा संख्येवरती. बघा या पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. टीम आपण पाहतोय हरग्राम संघाच्या गोलंदाजांना जर चांगली गोलंदाजी राहिली तर याच मैदानावरती लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील तितक्याच, म्हणजे जे म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये मित्रांनो की लो स्कोरिंगची मॅच इतक्या कडक होतात, इतक्या काटेदार होतात की असं वाटतच नाही की लो स्कोरिंगची मॅच आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जातो तो. म्हणून कार्पेटनं हा चेंडू देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. त्यांना इथं ओळखलंय आसूट गावच्या संघाच्या फलंदाजांनी की सिंगल डबल्सला जरी प्राधान्य दिलं तरी आपण धावांचा पाठलाग सहजरित्याने करू शकतो. आज आचार संहिता आहे त्यामुळं आम्ही इतका आवाज जास्त ठेवलेला नाही आहे. डीजे मध्ये देखील असो आणि 10वीचं पेपर देखील चालू आहे, 10वीच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळं आवाजामध्ये देखील थोडंसं चेंजअप आम्ही केलंय. थोडासा आवाज कमी ठेवलाय त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. प्रेक्षकाचा देखील हा फटका अभयमध्ये. इथं इम्पॉर्टंट विकेट. मयूर डावखुरा हाताचा फलंदाज चांगली बॅटिंग करत होता, परंतु या फटक्याची गरज होती का? टीम आसूट गावच्या फलंदाज मयूरला पहिला धक्का बसेल. टीम आसूट गाव या संघाला फलंदाज आउट. फलंदाज मैदानाच्या 8 मध्ये युनिट क्रमांक 3 वरती दाखल होतोय. फलंदाज प्रदीप हा फलंदाज आपण पाहतोय. मयूर बाद झाला. मयूर चांगली बॅटिंग करत होता, सिंगल डबल्सला प्राधान्य देत होता, परंतु निर्णायक क्षणी खराब फटका खेळला जाणार आणि विकेट गमावली. पहिलं षटक अगदी टीम
हरिग्राम संघाच्या बाजूने राहिला. एक इम्पॉर्टंट विकेट आले, फक्त धाबा खर्च केल्या त्या 5 धाबा. गोलंदाज आपण पाहिला सुनील, ज्याची बॅटिंग इतकी चांगली झाली नव्हती. संघाला अगदी त्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला की बॅटिंग इतकी चांगली झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये तुला 100% योगदान द्यायचं आहे. आणि त्यावरती तो खडा उतरला. खऱ्या अर्थाने त्याने ते प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं की मी हे करू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी पहिलं षटक का फेकतो याचं जिवलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुनीलला दिलाय. परंतु येणाऱ्या गोलंदाजांना देखील त्याच लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. हा फटका मिड विकेटला. सुनील त्या ठिकाणी थोडस लेट बॉल येतोय आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता प्रदीप आणि फलंदाज सुनीलचा, परंतु एकथरीमध्ये समाधान मानलं. दोन्ही फलंदाजांनी एकथरी धाबेनं संघ जाऊन पोहोचतोय तो 6 या धाबासंख्येवरती. बघा हे षटक जे आहे ना ते निर्णायक षटक आहे या मॅच मध्ये. जर या षटकावरती कमी धाबा आल्या तर मात्र मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय प्रदीप. चांगला फलंदाजा अनुभव. विकेट किपर बॅट्समन आपण पाहतोय प्रदीप. हा फलंदाज कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, ही ताकद राहिली आहे टीम मी तर म्हणेन हरिग्राम संघाची की गोलंदाजी फलंदाजी जरूर खराब झाली, परंतु गोलंदाजीमध्ये आम्ही 100% देणार हा प्रयत्न मात्र इथं केला जातोय. आपण पाहतोय दुसऱ्या षटकावरती गोलंदाज सूरज डावखुरा आता हा तेज तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक कसं असावं ना त्या हरिग्राम संघाच्या गोलंदाजांकडून. बघा लो स्कोरिंगची मॅच आहे, 33 धावा डिफेन्स करायच्या समोरच्या संघाला, पण तो हिम्मत अजूनही सोडलेली नाही आहे. वीर अभिमन्यूने देखील महाभारतामध्ये सांगितलं होतं की हरलत तरी चालेल पण तू हिम्मत मात्र हारू नका, आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघाचे गोलंदाज आपल्याला देत असताना पाहायला मिळतंय. अजून एक 30 तरार चेंडू पाहायला मिळतोय. सूरज या षटकावरती सलग 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केली. 1 धाव या ठिकाणी. आता थोडस दडपण, थोडासा प्रेशर. आता असुटगाव संघाच्या फलंदाजांवरती. कुलपट टप्प्याचा चेंडू अनंत कार्पेटने पहिली धाव वेगान दुसऱ्यासाठी निघालायत. खराब फिल्डिंग इथं असं म्हटलं जातं की 13वा मैदान आधीच दुष्काळ आणि त्यात हा 13वा मैदान, म्हणजे धावा फलकावरती कमी आहेत. आणि या पद्धतीची तुमची जर फिल्डिंग झाली तर मात्र थोडासा बॅकफुट वरती सध्या जाईल हरिग्राम संघ, परंतु गोलंदाजाची खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावा संख्येवरती. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चांगली लेन, चांगली लाईन आणि हा चेंडू देखील एक डॉट. म्हणजे इथून समीकरण आता दोन्ही संघाच्या बाजूने असणार 50-50 हा सामना आता मात्र रंगत पाहायला मिळते. सामन्यामध्ये कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळते. असं वाटलं होतं की हा सामना सहज रीतीनं सुटगाव संघ आपल्या बाजूने खेचल, परंतु हरिग्राम संघ असा संघ आहे की तो हा संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. विकेट किपर करणं थोडंसं पंबल पाहायला मिळते. पंच दर्शवतात आमच्या रमेश भोईर सर. इट इज वाईट खराब या स्पर्धेचे दमदार मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळते रमेश भोईर सर. सध्या पंचाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं आपण खरं वेलकम स्वागत ह्या मॅचच्या माध्यमातून. सूरज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती थोडंसं दिशा भरकटलाय. हा फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी कॉल होतोय. रिक्षा आहे या धाब्यावरती. काय घडणार पंचांचं बोट वरती. आकाशाला बिग विकेट डाऊन. प्रदीप बॅक टू द पवेलियन आणि इथं धक्का बसेल दुसरा सुटगाव संघाला. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल हरिग्राम संघाच्या खेळाडूंना की टीम मीटिंग कुठली घेऊ नका. बघा आता समीकरण इथून असेल 12 चेंडू आणि 23 धावांचं. बघा समीकरण होते 24 मध्ये 33 बनवायच्या होत्या. पहिले 2 षटक अगदी टीम हरिग्राम संघाच्या बाजूने राहिली आहेत. फक्त धावा खर्च केल्या. पहिल्या 12 चेंडू मध्ये 10 धावा. पहिल्या षटकावरती सुनीलनं धावा खर्च केल्या 5. दुसऱ्या षटकावरती सूरज आला. सूरजनं धावा खर्च केल्या 5.
ते 5ची सरासरी कायम ठेवली. जशी गोलंदाजी सुनीलनं सुरुवात करून दिली ना, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून ही प्रत्येक गोलंदाज मी तर म्हणेन ना, सूरजने देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी केली. क्या बात आहे. तेच तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकावरती सनी नाबामध्ये दम आहे. सनीची आठवण झाली. सनीलला गोलंदाजी ट्रॅक वरती आणला आणि सनीलची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पेश होते. पहिला चेंडू इथून डॉट. समीकरण 11 बॉल 23 धाबा. फटका चांगला आहे. प्लॉट मध्ये होता समोरच्या दिशेला. चांगला फिल्डिंग, खराब फिल्डिंग. एकर धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. या धावा तुम्हाला कमी कराव्या लागतील. कारण गोलंदाजी इतकी चांगली होती पण तू शतरक्षकाची साथ थोडीशी या ठिकाणी खराब पाहायला मिळते. साथ मिळाली तर मात्र इथं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा पद्धत काय चेंडू फेकला जातोय. चेंज ऑफ पेस. क्रिकेटमध्ये मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे किती महत्वाचं असतं ना. तुम्ही जर जागेवर न खेळाल तर चेंडू मिळणार नाहीये. त्यासाठी तुमचा फुटवर्क का वापर करणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर जर झाला नाहीये तर मग याच पद्धतीनं तुमचा खडे अजून एक डॉट बॉल. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंगची मॅच आणि हरिग्राम संघ वर्षच ठरतोय. आपलं एक नवीन ओळख निर्माण करतोय. फलंदाज होईल बाद. धक्का बसेल आसूरगाव संघाला. अजून एक तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. बलिरामा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर नेक्स्ट मॅच असेल पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. वरोसे आणि भिंगार शी दोन्ही टीमचं कॅप्टन. भिंगार टीम आणि वरोसे या दोन संघांमध्ये या शेवटचा सामना असेल पहिल्या राऊंडचा. स्ट्राईक केला फलंदाज बलिराम पाहायला मिळतोय. गोलबट टप्पा पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. लाजवाब षटक गोलंदाज सनीनं फेकलाय. निर्णायक क्षणी यू टर्न घेतलाय या षटकावरती. आता शेवटचं शिल्लक आहेत 6 बॉल आणि 6 मध्ये बनवायच्यात 21. बघा मॅच कुठे होती कुठे येऊन ठेपले. 33 धाबा हव्या होत्या. बॉल होते 24. आता इथून समीकरण 6 बॉल 21 म्हणजे 18 मध्ये फक्त बनवल्या 13. 12 धाबा आणि इथून चला टीम मीटिंग नको आहे. भिंगार टीमचा कॅप्टन आलाय. चला सुनील पारदे टॉस करून घ्यायचा आहे. चार धावा येतात पहिल्या चेंडूवरती. ज्या ठिकाणी 21 ची गरज होती 6 मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. या फटक्याची खरं तर गरज होती टीम आसूडगाव संघाला. चांगला फटका आणि या 4 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 16 वरती. समीकरण इथून असेल 5 मध्ये 17 धावा म्हणजे 3 बिग हिट.
पहिला सामना बारवई संघाने जिंकला, दुसरा सामना जिंकला भातन संघाडा. या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असेल. बारवई आणि भातड दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतली पहिली लढत. सिरियल प्रमाणे असतील सामन्याची नोंद घ्यायची. जसे खेळवले तसे मॅच खेळवले जातील. विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. दाट चेंडूची सांगता होत्या. चला नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. नेक्स्ट मॅच भरोसे आणि भिंगार दोन संघांमध्ये असणार आहे. टॉस भरोसे संघाने जिंकलाय आणि डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पुन्हा एकदा बॉलिंग करत पाहायला मिळेल भरोसे संघ. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बालू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बलिराम हा फलंदाज पाहायला मिळतोय. अजून या चेंडू शिल्लक असतील. या षटकावरती 3 आणि 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये बनवायच्यात. ते 17 धावा. एकच चौकार आला असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मॅच मध्ये